स्वच्छता ही सेवा है का संदेश देते हुए आज नाना साहब धर्माधिकारी प्रतिष्ठान के सैकड़ों श्री सदस्यों ने पनवेल के तमाम ग्रामीण इलाकों में स्वच्छता कार्यक्रम चलाया। यह तस्वीर पनवेल के आदई गांव की है, जहां स्थानीय नागरिकों और लोक प्रतिनिधियों ने साथ मिलकर श्री सदस्यों के साथ परिसर की पूरी साफ सफाई की। उसके बाद नेरे गांव, चेरेवली, वाकड़ी गांव, रीटघर, दुंदुरे और सूखापुर तथा कुंडेबहाल समेत तमाम इलाकों में 1500 से अधिक श्री सदस्यों ने एक साथ सेवा भावना दिखाते हुए स्कूल, अस्पताल और परिसर की साफ सफाई की। नेरे गांव में विशेष तौर पर प्राथमिक स्वास्थ्य केंद्र परिसर में स्वच्छता अभियान चलाया गया। इस अभियान में ग्राम पंचायत के प्रतिनिधि और सरपंच भी शामिल हुए और प्रतिष्ठान के श्री सदस्यों के साथ मिलकर नगर, तालाब और जल स्रोतों की साफ सफाई करते हुए स्वच्छता ही सेवा का संदेश दिया। इस अवसर पर सूखापुर और वाकड़ी गांव के लोक प्रतिनिधियों ने नाना साहब धर्माधिकारी प्रतिष्ठान द्वारा चलाए जा रहे स्वच्छता अभियान की प्रशंसा की और श्री सदस्यों के प्रति आभार भी जताया। लोक प्रतिनिधियों ने विश्वास जताया कि ऐसे स्वच्छता कार्यक्रमों से ग्राम जागरूकता बढ़ेगी और लोग नियमित साफ सफाई के लिए प्रेरित होंगे। उन्होंने आभार जताते हुए और क्या कुछ कहा, सुन लीजिए। आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जो स्वच्छता अभियान राबवला त्याच्याबद्दल मी आमच्या वाकडी ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जी झाडांची लावगड चालू असते ह्याच्याबद्दल पण चांगली आहे। आणि ज्या ज्या ठिकाणी जी सडलेला कचरा व सडलेला पाला वगैरे हे आज आपल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने साफसफाई करण्यात आली, त्याच्याबद्दल पण आभार व्यक्त करतो। आणि वेळोवेळी अशी साफसफाई करण्यात यावा, लोकांना सवय लागावा आणि खरंच आप्पासाहेब स्वारेंचा हा कार्य चांगलाच आहे, कारण स्वच्छता अभियान हे चांगलं आहे। आप्पासाहेबांचा तर मी मनापासून आभारच व्यक्त करतो। जय सद्गुरू। खऱ्या अर्थाने नाना धर्माधिकारी साहेबांचा हा जो उपक्रम आहे, हा उपक्रम हा प्रत्येक नागरिकांनी जर केला तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये अशी कचरा कुठेच दिसणार नाहीये। घनकचरा व्यवस्थापन असो किंवा कुठे आपण स्वतःच्या मनाला जर आपण सांगितलं तर मला माझं घर स्वच्छ ठेवायचं आहे, मला माझा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे, मला माझं गाव स्वच्छ ठेवायचं आहे, हे उपक्रम श्री नाना धर्माधिकारी साहेबांच्या माध्यमातून झालेत। आणि हा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रत्येक नागरिकांनी करावा आणि हा भारत असेल पूर्ण भारताचं किंवा आपल्या महाराष्ट्राचं नाव रोशन करावं या दृष्टिकोनातून नाना धर्माधिकारीचे उपक्रम या पूर्ण महाराष्ट्रात होत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर होत आहेत, रक्तदान शिबिर होत आहेत व हे चांगले उपक्रम करत असताना श्री सदस्यांचाही त्यांच्यात हातभार असतो आणि सामान्य नागरिकांचाही हातभार असतो। खऱ्या अर्थाने हा उपक्रम सगळ्यांनी करावा एवढीच विनंती करतो। नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जी स्वच्छता मोहीम राबवली आहे गावोगावी, त्यात आमच्या सुखापूर सारख्या गावाचं पण स्वच्छता मोहीम दास भक्तांच्या माध्यमातून होत आहे। तर सुखापूरमध्ये काही अडीअडचणीच्या जागा आहेत, कधी ते कधी साफसफाई होत नाही, अशा ठिकाणी पण दास भक्तांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे स्वच्छता मोहीम राबवल्या जात आहे आणि चांगल्या प्रकारे स्वच्छता होत आहे। तर त्याच खारीचा वाटा म्हणून आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पण त्याच्यात सहभागी झालो आहे आणि आम्हाला त्याचं सेवा करण्याचं संधी मिळाली, त्याच्याबद्दल आम्ही नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आभार व्यक्त करतो। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत